नमस्कार, सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। गणपतीचे दिवस होते, आरती भजनांसह आवाज देखील थोडासा बसलाय। 7 तारखेला आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालं, पण आज तो दिवस आहे जो कधी उजडू नये असंच वाटतं। म्हणजे आज तारीख आहे 12 आणि आज आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जन। तर गणपती बाप्पाचं विसर्जन सोहळा तुम्हाला एकंदरीत पाहता येणार आहे आणि आमचे मित्र स्वप्नेश राजवडकर देखील कामावरून परतले आणि आता गणपती विसर्जनाचा सोहळा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार आहे। घरी आलेला आपला हा गणपती बाप्पा पाहुणा आहे, तर तो 5 दिवस आपल्याकडे होता। म्हणजे 7 तारखेला गणपती बाप्पाचं आगमन झालं, त्यानंतर आज 12 तारीख म्हणजे 7 ते 11 गणपती बाप्पा आपल्यासोबत होते। पण आजचा जो 6वा दिवस आहे तो गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस आहे। अर्थातच घरी आलेला पाहुणा हा कधी ना कधी आपल्या घरातून जातच असतो, पण गणपती बाप्पा असा पाहुणा आहे की जो आपल्याला लळा लावून जातो। गणपती बाप्पाला आपण जो भावपूर्ण निरोप द्यायचा आहे तो पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी। तर आता आपण आहोत मालगुण भंडारवाड्यात आणि मालगुण भंडारवाड्यामधील विसर्जनाचा सोहळा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे। आपल्या भंडारवाड्याच्या मागच्याच बाजूला समुद्र आहे, तर प्रत्येकाचे म्हणजे विसर्जन करण्याची थोडीशी पद्धत वेगळी असते। काही जण नदीत विसर्जन करतात, काही जण खाडीत विसर्जन करतात, तर आपल्याकडे समुद्र आहे, आपण समुद्रात विसर्जन करणार आहोत। अर्थातच मित्राचा टेम्पो आहे, त्या टेम्पोमध्ये गणपती बाप्पाला आपण बसवणार आणि इथून समुद्रापर्यंत त्या टेम्पोत पूर्ण मिरवणूक काढणार। तर असा एकंदरीत सोहळा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। चला तुम्ही पण ह्या विसर्जन सोहळ्यात सामील व्हा। तर आता आपण गणपतीची आरती करणार आहोत, आपल्या घरातली गणपतीची शेवटची आरती। त्यानंतर मग भटजी काका येतील उत्तर पूजेसाठी। कसं आहे आमच्याकडे म्हणजे मालगुण भंडारवाड्यामध्ये किंवा ओव्हरऑल मालगुणमध्ये काही ठिकाणी भटजी काका येतात, एक स्थापनेच्या पूजेला आणि दुसऱ्या उत्तर पूजेला। म्हणजे गणपती बाप्पाचं विसर्जन ज्या दिवशी असतं त्या दिवशी उत्तर पूजा असते, तर भटजी काका करतात। तर भटजी काका नंतर येतील, आधी आपण आरती करून घेऊया, त्यानंतर मग उत्तर पूजेची आरती होईल आणि त्यानंतर मग गणपती विसर्जनाचा हा सोहळा सुरू होईल। तर आपण आता गणपती मकरातून काढलेला आहे। प्रथमतः देवाजवळ नेऊन ठेवायचं, त्यानंतर मग इथे रांगोळी काढलेली आहे इथे ठेवायचे। तू उलटा गेले इथे फिरव मग गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आता लवकर लवकर जेवा।
बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे अशा प्रकारे जो खास होता आजोळी आलेला रविराज मोदक फोडताना हातावर नको मारू. आणि हा बघा हा मोदक होता तो फोडताना असा जाम म्हणजे आपल्याला तो दिसताना लय मोठा वाटतो पण तो खलबत्त्यात घेऊन ठसायला लागतो शेवटला. बाप्पाला निरोप देण्यासाठी आता आम्ही चाललेले आहोत. तर त्यापूर्वीची ही जी काही तयारी आहे आम्ही याच्यामध्ये मोदकाचा जो लाडू होता म्हणजे मोतीचूर कडक लाडू असतो तो लाडू आता ठेसून झालेला आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये काकडीचं प्रमाण हा खूप जास्त वाटतोय आणि त्याच्यामध्ये सफरचंद केळी तसेच तयार झालेली आहे फायनली. आणि बाप्पा सुद्धा आता आपला निरोप घेतील. बाप्पा सुद्धा निघालेले आहेत आणि बाप्पाच्या चरणी फक्त एकच प्रार्थना करूया की हे गणराया गणपती बाप्पा जसं आनंदाने आमच्याकडून सेवा करून घेतोस तशीच सेवा उत्तरोत्तर तू दरवर्षी करून घे. अगदी पारंपरिक पद्धतीने आज आपले गौरी आणि गणपती देखील विसर्जन होणार आहेत. गणपती विसर्जन आहे त्यासोबत गौरी देखील विसर्जित होणार आहेत. तर आपलं जे विसर्जन असतं ते पारंपरिक पद्धतीने होत असतं. आता समोर पाहतात ताशांच्या गजरात गणपती आपण विसर्जन करणार आहोत. तर आपलं घर इथे आहे आणि या बाजूला खालच्या बाजूला कसं आहे ज्या गौरी आहेत त्या गौरी देखील गणपती सोबत विसर्जित होत असतात. तर समोर गौरी प्रत्येक जणाच्या घरात असतात गौरी. तर गौरी घेत आहेत. गौरी घेऊन आपल्या इथे येणार आणि इथून मग पुढे जी मिरवणूक आहे ती सुरुवात होणार. गणपती विसर्जन करायला आपली जी आसपासचे मंडळी आहेत ती जमली आहेत. हळूहळू जमतात एक 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 करून. ही एवढी आता बघताय पण याच्यापेक्षा आणखी जास्त पटीने सर्वच आपली मंडळी जमणार आहेत. आणि हा इथं टेम्पो आहे. या टेम्पोमधून आपण गणपती बसवणार आणि त्यानंतर मग पुढे मार्गस्थ होणार. आणि इथे चालक आणि चालकांच्या शेजारी बसलेत. तर हा इथे ऋतिक आहे. ऋतिकचा टेम्पो आहे. ऋतिकचा टेम्पोन आपण गणपती समुद्रापर्यंत नेणार. आणि इथे छोटीशी माळ लावण्यात आलेली आहे म्हणजे लावलेली नाहीये. तर गणपती जेव्हा बाहेर पडतील तेव्हा लावणार. ते बघा मंडळी हळूहळू येत आहेत एक 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 करून. तर आता थोड्याच वेळात आपला गणपती बाहेर काढणार. तर आता गणपती आपला बाहेर काढलेला आहे आणि यानंतर मग तिथे नेऊन त्या टेम्पोत बसवणार. मोरया 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 बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे. तर इथे गणपती आणि गणपती सोबत हे सर्व गौरी देखील विसर्जन आहे. पुढे
यंदा गणपती जवळ बसण्याचा मान सुनीलने पटकावला आहे. मोरया 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 मोरया. तर इथे देखील गौरी आहेत बघा, गौरी विसर्जन आणि पारंपरिक पद्धतीने ताशा. आणि हा अजित पाटील सरांचा गणपती आहे, तो देखील आपल्या टेम्पोमध्ये जाणार. मोरया 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 मोरया. चला, 2 गणपती विराजमान झालेले आहेत. तर गणपती 2 गणपती आपल्या आता टेम्पोत बसलेले आहेत, बसवलेले आहेत. आणि मगाशी तो सुनीलचा मान होता, तो आता सार्थकने घेतलाय. तर तिसरा गणपती आहे तो संदेश महाकाळ, या आपल्या मित्राकडे विराजमान झालेला होता. तो देखील आता विसर्जन होणार आहे आणि तो देखील आपल्याच गाडीमध्ये आता त्याला बसवणार आहे. मागे पुढे कर ना, पाठ मागे पुढे कर. तर हा थोडा उतरणीचा पॅच आहे, त्यामुळे गाडी सावकाश घ्यावी लागते. कारण ही जी पाखाडी बघते ना, ती पूर्ण चिरेबंदी पाखाडी आहे, अगदी समुद्रापर्यंत गाडी जाते.
पुन्हा गेला आपण समुद्रावर आलेलो आहे. आपला टेम्पोची आपली गाडी आहे ती तिथे आहे. ते आता इथे आणणार आहेत आणि इथून मग गणपती उतरवणार. तर गणपती आता आपण इथे आणलेले आहेत म्हणजे समुद्रावर आलेले आहेत आणि पाठी बघताय गौरी घेऊन महिला वर्ग संपूर्ण या दिशेला आहे असा. तर आता गणपती इथे मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. मंगल मूर्ती मोरया. तर आपला गणपती देखील आता टेम्पोतून बाहेर काढलेला आहे आणि समुद्र किनारी आता आपण नेतोय. चलो ये तुला काय हे नाही तर गणपती आपण समुद्र किनारे आणलेले आहेत. 3 गणपती आहेत. इथे अजित पाटील सरांचा, इथे संदेशचा आहे आणि इथे आपला गणपती आहे. आता इथे आरती होणार आणि त्यानंतर मग गणपती विसर्जनासाठी नेले जाणार.
रघुवीर समर्थ मोरया मोरया निवारणारे हीच सेवा करताय दारे ज्ञान माझे चला तर गणपती विसर्जनाला तर गणपती नेले जात आहेत. जय गणेश जय. चला आपला गणपती या सगळ्यांनी घेतलेला आहे आणि हा अदू आहे आणि आहे स्वप्नेश आहे. तिकडे बोलतो मॅडम तर गणपतीसोबत आपण तरी कॅमेरा घेऊन काही फक्त अंतरावर जाणार आहोत. बाकीची आपली जी मंडळी आहेत ती पूर्ण जाणार आहे. कारण कसं आहे खाऱ्या पाण्यापासून आपला कॅमेरा सावध राहायला पाहिजे. बस या बाजूला आपला गणपती आहे आणि त्या बाजूला तिथे 2 गणपती आहेत बघा. आणि गणपती विसर्जित झालेले आहेत. आणि तर चला गणपती विसर्जन करून सगळे आपले जे मंडळी गेले होते ते अतिशय सुखरूपपणे पुन्हा आपल्या किनाऱ्यालगत आलेले आहेत. चला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा आपल्या स्वस्थानी म्हणजेच समुद्रात गेलेले आहेत, पाण्यात गेलेले आहेत. आता गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या अशा गर्जना करत आता आपण आपल्या घरी जाऊया. तर आमचे द्वितीय बंधुराज जो गणपतीचा पाट आहे तर तो डोक्यावर घेऊन जातोय आणि ह्या पाटावर जेव्हा गणपती विसर्जन केला जातो तर तो वाळू ठेवतात. ही वाळू आणि पाट आपण घेऊन जिथे आपण गणपतीचं डेकोरेशन केलेलं होतं तर तिथे ठेवणार, आरती करणार आणि ह्या गणेशोत्सवाची सांगता होणार. तर आता आपण बाप्पाचं विसर्जन करून स्वस्थानी आपल्या गृही परततोय. बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. जेव्हा बाप्पा आपल्यासोबत होते तेव्हा आपण बाप्पाची जमेल तशी मनोभावे सेवा केली. त्यानंतर आरत्यांनी, भजनांनी एक नाद दुमदुमला आणि एक वेगळं चैतन्य, एक वेगळं भक्तिमय वातावरण आपल्या घरात आणि वातावरणात निर्माण झालं होतं. खरंच बाप्पा आपल्या घरी 4-5 दिवस पाहुणा म्हणून येतो, पण ते दिवस एक आनंदाने भरलेले असतात आणि आपण जसं पाहिलं की सगळे आप्तेष्ट परिवार एकत्र असतो आणि एक वेगळी वातावरण निर्मिती आपल्यात होत असते. बाप्पाचा एवढा आपल्याला लळा लागतो ना की ते दिवस कधी जातात समजत नाही. तुम्हालाही माहिती असेल की एकदा बाप्पा आपलं आगमन झालं आणि बाप्पा आपल्या घरी विराजमान झाले आणि त्यापासून विसर्जनाचा दिवस म्हणजे बाप्पा आगमनापासूनचा जो विसर्जनाचा दिवस कधी येऊन ठेपतो ना हे कळत देखील नाही. कारण मला वाटतं असं कधी कधी
असा भास होतो की दिवस छोटा आहे की काय, पटकन दुसरा दिवस उजाडतो, तिसरा दिवस उजाडतो आणि अशातच बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस येतो. एक भावपूर्ण निरोप आपण बाप्पाला दिला होता. काही ठिकाणी थोड्याशा वेगवेगळ्या ठिकाणी बाप्पाचं विसर्जन होतं, म्हणजे थोडासा खोलगट भाग असतो त्याला डोह म्हणतात, त्यामध्ये विसर्जन करतात. काही जण नदीमध्ये विसर्जन करतात, तर काही जण खाडीमध्ये विसर्जन करतात. आपण मात्र आपल्या जवळ समुद्र किनारा आहे तर तिथे विसर्जन केलं. तर बाप्पा गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या अशा आपण थोडंसं गर्जना करत बाप्पाला भक्तिपूर्ण आणि भावपूर्ण निरोप दिला. निरोप घेतो आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. बाप्पा तू येताना आभाळ भरून आलं होतं, पण तू जाताना मात्र डोळे भरून येत आहेत. असा हा सर्वांना लळा लावणारा आपला गणपती बाप्पा. आणि हा गणेशोत्सव कधी संपूच नाही असं वाटतं, पण एक नवं चैतन्य, एक नवं वातावरण निर्मिती घेऊन पुन्हा एकदा बाप्पा पुढच्या वर्षी आपल्या घरी पुन्हा अवतरणार आहेत आणि पुन्हाच अशी एक वेगवेगळी वातावरण निर्मिती आपल्या घरी देखील होणार आहे. तर हे छोटी बच्चे कंपनी देखील आहेत आपल्यासोबत. इथे प्रियल, इथे अनुश्री आणि काही मंडळी माझी आहेत तशी. तर आपण पुढे आलो त्यांच्या. तर असा एक एकंदरीत होता आपल्या विसर्जनाचा व्हिडिओ. बाप्पाचं विसर्जन आपण केलं टेम्पोमधून. त्यानंतर आणखीन दोघांचे गणपती आपल्या टेम्पोमध्ये होते. पारंपरिक जो ताशा आहे तर त्याच्या गजरात आपण बाप्पाला निरोप दिला. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा, जेणेकरून आपल्या येणार नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, काळजी घ्या. तर समोरून जो येतोय तो माझा भाऊ आहे रविराज, जो दापोलीमधील करसगावामध्ये राहतो. त्याचं हे आजोळ आहे. तर रविराज पाठ घेऊन येतोय. कसा वाटला तुला सोहळा? सोहळ्याबद्दल प्रश्नच नाही. खरोखरच म्हणजे म्हणतात ना की आनंदात आणि उत्साहात सगळेजण, म्हणजे अगदी ग्रामस्थ असतील किंवा मालगुणवासी असतील, खरोखरच सगळे एकजुटीने एकत्र येऊन प्रत्येकजण घरात गणपती काढण्यासाठी सुद्धा येतो. आणि खरोखरच खूप मजा आली. इथे आजचा जो विसर्जन झाला त्याला पण खूप धमाल आली. आणि गणपतीपुळे बीच जो आहे, गणपतीपुळे बीच हा पर्यटकांसाठी तर तुम्हाला माहीतच आहे किती फेमस आहे. आणि त्या बीचवर जाऊन आम्ही आज बाप्पाचं निरोप घेतला. बाकी काही नाही, मजा आली खूप.